या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। येवल्यात आजपासून महाराणा प्रताप यांच्या शौर्य कथेला सुरुवात। हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येवल्यात वीर महाराणा प्रताप शौर्य कथेचे आयोजन करण्यात आले असून आचार्य श्री देवव्रतजी महाराज वृंदावनवाले यांच्या क्रांतिकारी वाणीतून येवलेकरांना या कथेचा लाभ घेता येणार आहे। सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कथेचा कार्यक्रम असून यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। या प्रसंगी परिसरातील तमाम हिंदू बांधवांनी या समस्त येवलेकरांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन बुंदेलपुरा तालमी संघ मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। सालाबादाप्रमाणे महाराणा प्रताप जयंतीला भव्य मिरवणूक आहे, पण यावेळेस मिरवणुकीबरोबर आम्ही महाराणा प्रताप यांची भव्य शौर्यकथा ठेवलेली आहे। ती शौर्यकथा पहिल्या दिवसाचा हे महाराणा प्रताप जन्म, बाबर युद्ध, दुसऱ्या दिवशी महाराणा प्रतापचा जन्म, राज्याभिषेक, तिसऱ्या दिवशीचा याच्यात मेवाड स्वातंत्र्य आणि महाआरती, असं 3 दिवसाचं दररोज 7 ते 10 यावेळेस आम्ही आयोजन केलेले। कथा संपल्यानंतर महाप्रसादाचा ठेवलेला आहे। ही कथा पहिल्यांदाच महाराष्ट्रात म्हणजे महाराणा प्रतापावर होत आहे। या कथेकरता आचार्य देवव्रतजी महाराज मथुरे वृंदावन येथे येणार आहे। या कथेचं भव्य आयोजन पूर्ण गल्लीत परिसर, बुंदेलपुरा, पाडगल्ली, 3 देऊळ, सर्व ताज पार्क, गुजरवाडा, सर्व परिसर मिळून केलेला आहे। सर्व परिसरातून भव्य लोक येणार आहे, तरी आयोजनाला सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा। महाराणा प्रताप सिंह यांचे 486व्या जयंतीनिमित्ताने बुंदेलपुरा व्यायामशाळेतर्फे कथेचं आयोजन केलेलं आहे। आणि या कथेमध्ये महाराणा प्रताप, बाबर युद्ध, महाराणा प्रतापांचे बालपण, राणा सांगा असे विविध महापराक्रमी जे राजे होऊन गेलेले आहेत त्यांच्यावर कथा आयोजन केलेलं आहे। आणि या कथेचे कथाकार देवव्रतजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही कथा 14 जून 2026 ते 16 जून 2026 पर्यंत होणार असून टाईम संध्याकाळी 7 वाजून 7 वाजता ते 10 वाजेपर्यंत होणार असून तरी सर्व येवले शहरवासियांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। तसेच जे कथेला येऊ शकत नाही त्यांच्यासाठी SK9 या चॅनलद्वारे आपण लाईव्ह प्रदर्शन केलेले आहेत, तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती। सर्वांना जय श्रीराम। युद्ध कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए, तू भी है राजा का वंशज, फेंक जहाँ तक भाला जाए। हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची कथेचे आयोजन महाराणा प्रताप जयंती निमित्त बुंदेलपुरा व्यायामशाळा तसेच येवलेवासियांनी केलेले आहे। आणि या कथेचं जे कथामृत आपण घेणार आहेत ते वृंदावन धामच्या पावनभूमीतून येणारे आचार्य देवव्रत महाराज, ज्यांनी रामकथेवर आपलं विवेचन करून वेगवेगळ्या रामायणावर, अध्यात्म आणि वेगवेगळ्या गोष्टींवर विवेचन करून आपल्या रसवाणीतून मंत्रमुग्ध केलेलं आहे लोकांना। त्याप्रमाणे महाराणा प्रतापांची शौर्यकथा हे देवव्रत महाराज सांगणार आहे। तरी मी सर्व येवलेवासियांना आवाहन करेल, तसेच आजूबाजूच्या परिसरातील व सर्व परिसरातील लोकांना आपण या कथेला येण्याचं नियोजन करावं असं विनंती करतो। त्याचप्रमाणे महाप्रसादाचा सुद्धा रोज संध्याकाळी 7 ते 10 कथेनंतर आयोजन ठेवलेलं आहे। कथा ही 14 जूनपासून 16 जूनपर्यंत आहे आणि 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे। त्या महाराणा प्रताप जयंतीच्या मिरवणुकीला ही सर्व येवलेवासियांनी येण्याचे करावे। धन्यवाद। त्याचप्रमाणे या कथेला ज्यांना यानं शक्य नसेल त्या लोकांसाठी SK9 येवला न्यूज सुदर्शन खिल्लारे यांनी लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केलेली आहे। तरी ती लिंक आपल्या मोबाईलवर आपल्या ग्रुप्सवर टाकली जाईल, तरी त्यांनी ही कथेचा लाभ घ्यायचा। हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त बुंदेलपुरा तालीम संघ बरं का
हिंदू सूर्य महाराणा प्रताप मंगल कार्यालय इथं येवल्यामध्ये शौर्यकथा ठेवलेली आहे. तरी सगळ्या हिंदू बांधवांनी त्याचं हे घ्यावं. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.